कारण 6वीचं इतिहासाचं पुस्तक छापताना बालभारतीनं केलेल्या चुका पाहून तुम्ही चक्रावून जाल, डोक्यावर हात मारून घ्याल. तुम्ही म्हणाल बालभारतीत सुद्धा हे असं असावं, पण हे आहे. आणि किती भयानक चुका आहेत पाहूया. 6वीच्या मुलांना प्राचीन भारताचा इतिहास शिकवण्यासाठी बालभारतीनं छापलेलं हे पुस्तक. हे तर या विद्यार्थ्यांचं नशीबच म्हणावं लागेल की बालभारतीचं हे पुस्तक अजून त्यांच्या हातात पडलेलं नाहीये. नाहीतर त्यांना कधीच न घडलेला इतिहास शिकावा लागला असता. आणि तसंच चुकीचा भूगोल शिकण्याची नामुष्कीही ओढवली असती, कारण इतिहासाच्या पुस्तकात चुकाच तशा करण्यात आल्यात. बालभारतीच्या ज्या समितीने हे पुस्तक तयार केलंय त्यांना पुन्हा चौथीत बसवून भूगोल शिकवण्याची गरज आहे. भारताचा चुकीचा नकाशा दाखवणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून केंद्र सरकार लवकरच एक नवीन कायदा आणणार आहे. त्या कायद्यानुसार चुकीचा नकाशा दाखवणाऱ्यांकडून 100 कोटी रुपये इतका दंड जो आहे तो वसूल केला जाणार आहे. म्हणजे बालभारतीनं जवळजवळ 200 कोटी रुपयांच्या चुका केल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. ज्या महाभागांनी कान्हेरी गुफांसंदर्भातली माहिती संकलित केली आहे त्यांना एकदा तरी मुंबईतल्या नॅशनल पार्कची सफर घडवायलाच हवी. कारण या पुस्तकातल्या नकाशात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या कान्हेरी गुहा या चक्क पाण्याच्या खाली दाखवण्यात आल्यात. पुस्तक बनवणाऱ्या समितीनं भारताच्या राजधानीचं भौगोलिक स्थानच बदललंय. दिल्ली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे तिच्या विरुद्ध तीरावर ती आता आहे असं दाखवण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व चुका बालभारतीला नगण्य वाटतायत. पाठ्यपुस्तकं परत करण्यासारख्या चुका नाही आहेत त्या. जर असतील तर अगदी मायनर अशा प्रकारचं जी आता तुम्ही मला बातमी दाखवली ती वाचल्यानंतर लक्षात येते की अशा मायनर स्वरूपाची कदाचित पॉईंटमध्ये अशा दुरुस्त्या झाल्या असतील, कदाचित चुका झाल्या असतील, पण त्या दुरुस्त जर करण्यासारख्या असतील निश्चितपणाने दुरुस्त करू किंवा परिपत्रकाद्वारे सुद्धा कळवू. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात SCERT अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करते. त्या आराखड्यावरती आधारित बालभारती इयत्ता 8वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं तयार करते. प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक बालभारतीतर्फे केली जाते. पाठ्यपुस्तकामध्ये छापून येणारे धडे असतील, कविता असतील, आकृत्या असतील किंवा नकाशे हे सगळं त्या तज्ज्ञांच्या हाताखालून गेल्यानंतरच एक पाठ्यपुस्तक तयार होतं. त्यामुळे प्रत्येक पाठ्यपुस्तक हे निर्दोष आणि संपूर्णपणे अचूक विद्यार्थ्यांच्या हातात सोपवणं ही जबाबदारी पूर्णपणे तज्ज्ञ समितीची आणि अर्थातच बालभारतीची. इतिहासाच्या पुस्तकात अक्षम्य अशा चुकांसाठी जबाबदार असणाऱ्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. तसंच अशा चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारणं गरजेचं आहे. भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे.